टांगा पलटी घोडा फरार हा खूप गाजतोय हल्ली सध्याच्या या क्षेत्रामध्ये. पण संदीप सर सध्या मामूस फरार आहेत मी म्हणे, अंडरग्राऊंड आहेत बरे, ते दर्शन झाल्याने त्यांचं नाही. पण हा जो डायलॉग आहे तो महाराष्ट्राची हास्य जत्रा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये देखील प्रसाद ओक यांनी हा डायलॉग मारला होता की टांगा पलटी घोडा फरार. असे तुमचे एक एक जे क्षण असतात ते टिपले जातात. तर नक्कीच मॅचला मजा येईल या शंका नाही आहे. मच्छिंद्र पाटील सरांचा देखील इथे आता आगमन झालं आहे. सुट्टी मिळत नाही त्यांना, त्यामुळे ते वेल देत नाही आहेत. पण वेल द्यायला हवे. नक्की संदीप सर. तर ओम नरेश किरवली वर्सेस केपीसी नानपुरी हा संघ आपण पाहतो डी ग्रुपच्या माध्यमातून. संदीप सर सामना फार चांगला वेळ, दोन्ही संघाची ताकद तेवढीच आहे. आताच इनानपुरी संघ खेळलाय, लगेच त्यांना पुन्हा सामना खेळावा लागतो. थोडीशी दमछाक असेल कदाचित, कारण ऑर्गनायझर देखील आहेत. काल देखील म्हटलं होतं की अंगदचा कलर गोरा होता, आता लाल झालाय, कदाचित आता काळा देखील होईल. एवढी दमछाक त्यांची स्पर्धा झाली. याचं नाव आहे संदीप केपीसी. फर्स्ट टाइम वी कॅन सी द टुर्नामेंट ऑन नॅशनल लेवल टुर्नामेंट. संदीप, इट इज नॉट इझी. येस, नक्कीच नक्कीच. कारण मेहनत, तुम्हाला कोणताही कार्य जर करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला पहिला मेहनत करणं गरजेचं आहे. कारण किमान स्पर्धा भरवण्यासाठी बरेच महिने या आयोजकांनी मेहनत घेतली आणि खऱ्या अर्थाने त्याचं यश इथे लाभते. मैदान आपण पाहू शकता, पूर्णपणे ग्रासी मैदान आपल्याला इथे पाहायला मिळते. त्याचं श्रेय आहे तो या आयोजकांचं. तर गेम ऑन. पहिला चेंडू. नवनाथचा हा चेंडू मात्र हलक्या हाताने इथे फक्त पुश केलाय, गळीमधून चेंडू काढलाय. चेंडू जातो ठरमॅन क्षेत्राला, गवस निघालतो 4 धावांसाठी. Sandeep sir, what a class, just pushing the ball into the third man. Oh, what a class. It is a quality stroke from the Angad Patil. संदीप सर, हाच तर तुम्हाला फायदा असतो. तुमचं घरेलू मैदान, होम ग्राउंड आहे, कुठे चेंडू टेक ऑफ होते, चांगलं ठाऊक आहे. what a class and what a fantastic start from the Angad Patil. That's a 4 runs. येस, नक्कीच. तर नवनाथ गायकर मात्र इथे येतोय. ज्या नवनाथने बघाशी पाहायला गेलं तर घरकुल संघाविरोधात गोलंदाजी करत असताना तब्बल पहिल्या षटकामध्ये 16 धावा खर्च केल्या होत्या. नंतर त्याच्यानंतर मात्र त्याचा 4थ्या षटकामध्ये वापर आम्ही पाहिला आणि त्या षटकामध्ये त्यांनी कमबॅक केलाय तो 4 धावांचा आणि एक विकेट देखील प्राप्त केली होती. म्हणजे एक चांगला स्पेल हाताळतो या गोलंदाज. क्लीन बॉल, क्या बात आहे, जबरदस्त अटॅक. आणि अंगद पाटील ज्याने चौकार लगावला होता पहिल्या चेंडूवरती, त्याला मात्र 2 चेंडू डॉट इथे काढले जातात आणि बोल्ड देखील केला जातोय. अप्रतिम. Excellent bowling, Sandeep. Excellent bowling from Navnath. What a fantastic delivery. First delivery you can see Angad off the mark on with 4 runs, but last 2 deliveries, what a fantastic and what an excellent bowling attack from the bowler Navnath. Such a beautiful ball of that skill. Sandeep sir, it is not easy because the power play is going on. Only 2 players standing out a circle, and it's a challenging job. And big wicket, Angad Patil he is gone. Big wicket. येस येस, नक्कीच एक बिग विकेट इथे मिळाली आहे. ती मात्र नवनाथ गायकरला, कारण खऱ्या अर्थाने प्रयत्न त्याने केले. कारण चौकार आला असला तरी मात्र मी कमबॅक करण्याचा प्रयत्न करेन आणि केलाय त्यांनी. अंगद सारखा एक मोठा फलंदाज त्याने बाद केलाय. तर नक्कीच आत्मविश्वास इथे वाढताना दिसतोय तो किरवली संघाचा. किरवली संघ अगाशी 2 धावांची पॅनल्टी नक्कीच लागली होती. आता मात्र ती पॅनल्टी त्यांनी आता ती चूक सुधारली. खरं आता 3 प्लेयर एक्स्ट्रा आहेत. संदीप सर, मागच्या काही वर्षामध्ये नानू जेव्हा या संघाचं नेतृत्व स्वीकारलं, नानूच्या 8 वर्षामध्ये हा संघ खूप उंची गाठताना तुम्हाला पाहायला मिळालं. नेतृत्व नानूचं खूप चांगलं आहे मी म्हणेन संघासाठी. येस, नक्कीच नक्कीच. कारण तुमचा सेनापती कसा असायला हवा याचं उदाहरण म्हणजे नानू. बरेच वर्ष या सर्व खेळाडूंना एकत्रित करून एक संघटन मजबूत केलं आहे त्यांनी आणि चांगला की ओम नर्मदेश्वर किरवली म्हटलं तर एक चांगला संघ आहे. चांगला परफॉर्मन्स देत आहे सध्याच्या घडीला. 3-4 वर्षामध्ये चांगला इम्प्रूव्हमेंट केला आहे या संघाने स्वतःमध्ये. हा चेंडू नक्कीच गुडघ्याचा वापर करून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. नवनाथ गायकरचा हा डॉट चेंडू येतोय. चांगला प्रयत्न. नॉट अ गुड स्टार्ट संदीप सर फ्रॉम द इनानपूर टीम. इट इज इमोशनल स्टार्ट. कारण पहिल्या चेंडू ती चौकार, नंतर मागचे 4 चेंडू डॉट आणि अंगद सारखा गडी देखील बाद झालाय. मोठा फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र
हे चित्र पाहायला मिळतं आणि फलंदाज इथे बाद होईल तो अक्षय पाटील टकआउट मध्ये येतोय, दुसरा विकेट प्राप्त करतोय गोलंदाज नवनाथ गायकर. Sir, very excellent job from the bowler Navnath. What a fantastic bowling. पहिल्या चेंडूत चौकार, नंतर मात्र मागच्या 5 चेंडूवरती एकही धाव न देता 2 गडी बाद केल्यात. Excellent performance from the Navnath Gaikar. Such a beautiful play of the 10 skill vault. यस, जबरदस्त. खऱ्या अर्थाने एक निर्णायक गोलंदाज का म्हटलं जाते गोलंदाजाला संघाचा, त्यांनी दाखवून दिले. कारण इनानपुरी एक मजबूत संघ त्यांच्या समोर खेळतोय आणि पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्याच्यानंतर मात्र 5 चेंडू डॉट आणि 2 फलंदाज त्याने बाद केले. एक अप्रतिम मॅग्निफिशंट गोलंदाजी इथे पाहायला मिळाली. ऍब्सोल्युटली संदीप सर, कारण अंगद सारखा फलंदाज बाद झाला, कोणासारखा फलंदाज बाद झाला, 2 महत्वाचे फलंदाज बाद झाले. त्यामुळे माफ करा, आता कोणाला येतोय अक्षय बाद झाले. फार मोठा फलंदाज होता अक्षय देखील. मागच्या काही वर्षामध्ये अक्षयने फार चांगला परफॉर्मन्स दिलाय या टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आणि तो देखील बाद झालाय. गुड अचिव्हमेंट फॉर द किरवली टीम, बट नॉट अ गुड स्टार्ट फ्रॉम द इनानपुरी टीम नाव. नक्कीच. तर आदर्श घरत पाहू शकता, आदर्शला विकेटवरती नक्कीच ज्या अनुषंगाने तो स्ट्राईकला आल्यानंतर पूर्णपणे गार्ड्स, त्याच्यानंतर पूर्णपणे विकेटची पाहणी आणि विकेटला नमन देखील त्यांनी केले. हे एक चित्र विशेष आहे. कारण तुम्ही ज्या वेळेला ज्या विकेटवरती खेळता त्या वेळेला मात्र नक्कीच त्या विकेटचा आदर करणं गरजेचं असतं. बरेच खेळाडूंना आपण असे करताना पाहत असतो. नाईस ऑब्झर्वेशन संदीप सर, सच अ नाईस ऑब्झर्वेशन. तुमचं ऑब्झर्वेशन फार चांगलं होतं मैदानावरती आणि असायला वय कॉमेंटरचा जॉब असतोय. व्हेरी गुड जॉब, कीप गोईंग. तर मंगेश पाटील येतोय. हा चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न होता, निश्चितच चेंडू गोळीच्या वेगाने जाईल. चेंडू जातो सीमारेषा पलीकडे, येतोय आदर्श घरच्या बॅट मधून चौकार. Sir, what a glorious shot from the Adarsh. It is a quality stroke from the Adarsh. Such a great play of the skill world. Score moves with 4 and score up to 9. Yes, Sandeep sir. हा चेंडू नक्कीच खोलवर टप्प्याचा चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न, खोदून काढण्याचा प्रयत्न होता. निश्चित एकच धाव मिळाली या चेंडूवरती. एका धाब्याने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली होती 10 वरती. केपीसी इनानपुरी इथे खेळतोय. बरेचसे केपीसीचे बिग सपोर्टर, खऱ्या अर्थाने ज्यांचा नेहमीच पाठबळ राहिला आहे या केपीसी संघासाठी आणि खऱ्या अर्थाने आज त्यांची उपस्थिती या व्यासपीठावरती आपण पाहतोय. सर्वच मंडळी आहे, आम्ही सर्वांचा आभार व्यक्त करतोय, स्वागत करतोय. डॉट चेंडू येतोय, धाव नाहीये, धावसंख्या स्थिर आहे ती 10. संदीप सर, आतापर्यंत 9 चेंडूंचा खेळ झालाय. 9 चेंडूमध्ये फक्त 10 धावा. पहिल्या चेंडूत चौकार, अजून एक चौकार आपण पाहिला, एक वाईट आपण पाहिली, मध्ये सिंगल डबल. धावसंख्येला आकार जास्त दिला नाही मैदानावरती. यस, क्या बात है, जबरदस्त लॉफ्टेड इट. चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या वरतून, येतोय खणखणी षटकार. कुणाल पाटील, ब्रँडेड 6. मुंबई आपली आहे. कानावरती फरतात. त्याच दरम्यान आमचे सचिन वास्कर पेठ यांचं इथे आगमन झालंय. तसेच आमचे पेठचे अजूनही मान्यवर बालाराम वास्कर यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. मुंबई आपली आहे मच्छिंद्र पाटील आणि इथे आवाज आहे आपला हवा, हे बाळासाहेब ठाकरेंनी नक्कीच सांगून दिले मराठी माणसांना. जबरदस्त शॉट संदीप, क्रॉस बॅट स्ट्रोक, लवली फंटास्टिक शॉट. अँड गरज होती फटक्याची, कारण भरपूर दडपण निर्माण झालं संघावरती आणि कोणाला आल्याला प्रहार केलाय, कोणाला सांगितलंय यस आय एम बॅक, बी अलर्ट. यस, पुन्हा एकदा मंगेश राईट मोडतो विकेट. क्लीन बॉल.
यस मंगेश, वहां पर मच्छिंद्र पाटिल सर देखिए, ये ऐसा कभी कभी होता है, आपने बोल्ड उड़ाया है तो अंपायर के ऊपर क्यों देख रहे हैं आप? वो बल्लेबाज खुद निकल गया है वहां से। तो ये होता है कभी कभी, वो अपील कर रहे हैं आउट डेट, लेकिन आउट तो पहले से हो चुके, बोल्ड हो चुके कुणाल पाटिल। उतरी तैरी गुलाल गगना आदर्श गरजसाठी एक सुनहरा मौका आहे. जर 50 वैयक्तिक 50 धावा 50 लगावतो आदर्श गरज, तर रोशन गरज यांच्याकडून 3,000 रुपये आणि बॅक टू बॅक 3 षटकार ठोकले तर 2,000 रुपये. जर 50 लावले तर स्वर्गीय बालाराम पाटील यांच्या स्मरणार्थ केपीसी च्या जे आयोजक आहेत त्यांच्याकडून देखील 2,000 आहेत. संदीप सर, गुड कम बॅक फ्रॉम द मंगेश. व्हाट अ गुड कम बॅक. कारण षटकार नंतर मात्र त्याने गडी बाद केलाय. दिस इज द फायनल डिलिव्हरी ऑफ द पॉवर प्ले ओव्हर. संदीप सर, 50 ते 55 धावा झाल्या तर मैदानात मजा येईल, कारण अंगाची 2 षटकं असणार आहेत, त्यामुळे सामन्याला खूप चांगली मजा येईल. फायटिंग टोटल 50 ते 55 असायला हवी. येस, टार्गेट तोच आहे. कारण मच्छिंद्र पाटील सर पाहायला गेलं तर टॉस जिंकल्यानंतर अंगद पाटीलने फलंदाजी का स्वीकारले. त्याने सांगितलं की जास्तीत जास्त आम्ही 50 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न नक्कीच करू आणि त्या धावा डिफेन्स करण्याचा निश्चित प्रयत्न केला जाईल. हा चेंडू येतोय मात्र सीमारेषा पलीकडे तुषारच्या बॅट मधून आलाय हा चौकार. इनानपुरी टीम नाव 20 रन्स, 20 धाबा धाव फलकावरती. या षटकामध्ये तब्बल धाबा आल्या त्या 16 धाबा. मंगेश पाटीलच्या गोलंदाजाचं विश्लेषण पाहायला गेलं तर पहा मच्छिंद्र पाटील सर, पहिल्या षटकामध्ये 4 धाबा आल्या आणि फक्त 2 विकेट देखील त्या षटकामध्ये आले. गुलशन पाटीलचा चेहरा हसमुख पाहायला मिळाला. आता 16 आल्यानंतर थोडासा चेहरा डाऊन झालाय. म्हणजे या गोष्टी होतात. निश्चित निश्चित संदीप सर, ते स्कोरर आहेत त्यामुळे ते न्यूट्रल आहे. संदीप सर, Yes, हरकत नाहीये. नक्कीच नक्कीच. कारण किरवलीमध्ये कमी, पण इनानपुरीमध्ये ते जास्त असतात. हो संदीप सर, जेव्हा आपण पाहिलं की ओबॅस संघाचा संघ होता तलोजा नाईट टुर्नामेंटमध्ये, तेव्हा आपले जाधव, शांताराम जाधव स्कोरिंग करायची, ती इकून तिकून हालत असायची नेहमी जेव्हा संघ क्रिटिकल असेल. संघाचा अभिमान असायला हवा आणि गावाचा देखील. संदीप सर, Yes, नक्कीच, व्हेरी गुड नक्कीच, जॉब गुलशन, व्हेरी गुड जॉब. प्रत्येकाच्या जीवनामध्ये ते क्षण येत असतात. तर निश्चितच तिसऱ्या षटकामध्ये बोलूया आपण पुन्हा एकदा नवनाथ गायकरचा वापर. मगाशी तर पाहायला गेला तर 2 एंडनी या गोलंदाजाने गोलंदाजी केली होती. आता मात्र एकाच एंडनी तो 2 षटका हाताळतोय. Good thinking, Sandeep sir. Being a captain, good thinking because he conceded just 4 runs and taken very important 2 wickets. The captain wants to complete his spell. Such a great thinking, being a captain. तर थोडासा फील्डमध्ये परिवर्तन केला जातोय निश्चितच, कारण ज्या अनुषंगाने गोलंदाजांचा तो निश्चित स्वतःवरती कंट्रोल, कारण कोणत्या अनुषंगाने मला चेंडू फेकायचा आणि कुठे फील्ड मला सजवायचे हे पाहणी करताना नवनाथ प्रथम ओढतो विकेट. हा चेंडू मात्र थोडासा बाहेर निघतोय. ऑफस्टिकची दिशा सोडून जाणारा चेंडू. पंच जावेद फरीद सर आमच्याकडे बोलतात की हा स्वेर आहे, अवंतरचा इशारा येतो. अवंतरच्या स्वरूपामध्ये 1 धाव आणि धाव संख्या जाऊन पोहोचते ती 21 वरती. लाईन चुकली संदीप, कारण त्यावेळी गती देखील कमी पाहायला मिळाली नवनाथच्या या चेंडूमध्ये. नॉट अ गुड स्टार्ट फ्रॉम नवनाथ नाव. सादरसाठी हा चेंडू मारण्याचा प्रयत्न. आपला मात्र चांगलं क्षेत्ररक्षक तेजस पाटील तिथे उभा आहे. दरम्यान 1च धाव मिळेल आणि 1 धाब्याने मात्र धाव संख्या जाऊन पोहोचली ती 22 वरती. अटॅकिंग शॉट फ्रॉम द घर. संदीप खूप चांगला फटकावतो, अटॅकिंग फटकावतो. जर संदीप सर्कलचं रिस्ट्रिक्शन असं संदीप सर चौकार गेला असता. मात्र आता बघू शकाल आपण, आफ्टर फिनिशिंग द पॉवर प्ले ओव्हर, सो मेनी प्लेयर्स स्टँडिंग ऑन बाउंड्री लाइन, इट इज व्हेरी डिफिकल्ट फॉर द बॅट्समॅन टू फाइंड अ गॅप नाव. ओ beautiful match and such a beautiful atmosphere for the cricket. Very welcome all of you. You are watching KPC Trophy 2022. येस, पुन्हा एकदा हा चेंडू, क्या बात आहे. कव्हरच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न आणि तेजस मात्र येतोय, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जाईल सीमारेषा पार. पंचांचा इशारा मात्र येतोय चौकार. दोन चौकार ठोकतोय तो तुषार, कारण मगाशी पहिल्या
दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती चौकार ठोकला आणि आत्ता मात्र आल्या चौकार ठोकतोय. चांगली फलंदाजी इनानपुरी संघासाठी मात्र इथे करतोय तो तुषार. हा चेंडू मात्र गुडलँड स्पोर्टवरून पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येतोय. गती पाहायला मिळते या चेंडूवरती आणि निश्चित डॉट चेंडूची सांगता. संदीप सर, नवनाथचे नेहमी वैशिष्ट्य राहिलं, जेव्हा जेव्हा त्याला चौकार षटकार मारला त्याने कमबॅक केल्या मैदानावरती. कारण याच अंगातनं त्याला पहिल्या चेंडूत चौकार मारला, नंतर लगेच अंगातला बाद देखील केलं. हे वैशिष्ट्य आहे गोलंदाजचं. व्हेरी गुड बॉलिंग, व्हेरी गुड कमबॅक. थोडासा बॅकफुट वरती येतोय आणि निश्चितच चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. कनेक्टिंग थोडीशी खराब पाहायला मिळते. तुषार करत तिथे पाहणी करतोय, ज्या अनुषंगाने आदर्श देखील पाहतोय की कोणत्या अँगलने ते खेळतोय. कारण जिथे गोलंदाज नवनाथ गायकर लेफ्ट हँडनी इथे चेंडू फेकी करतोय, पण त्या अनुषंगाने तुला खेळणं गरजेचं आहे. काहीतरी कानमंत्र मात्र इथे आदर्श देताना दिसतोय. दरम्यान पुन्हा एकदा तयार होतोय तो तुषार. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. हा चेंडू मात्र निश्चितच बॅकवर्ड स्पेअर लेग शॉटमध्ये चेंडू अडकवला जातोय. रोशन थोडासा फंबळ होतोय, परंतु दुसरे धावेचा प्रयत्न नाहीये. एकच धाव मिळेल. धावसंख्या 27. आदर्शला चांगलं ठाऊक आहे त्याची इम्पॉर्टंट विकेट किती महत्वाची आहे. त्याची विकेट फार इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे त्याने कोणती रिस्क घेतली. धाव झाली असती कदाचित संदीप सर, जर पहिली धाव तुम्ही जोरात घेतली असती, वेगाने घेतली असती, तर मात्र नाही. त्याने ठरवलं की मी फलंदाजी करणार मैदानावरती. सेल्फ कॉन्फिडन्स इज देअर फ्रॉम आदेश घरत. कारण पूर्ण जिम्मेदारीने आता खेळ करण्याचा प्रयत्न करावा लागेल तो आदर्शला. कारण अंगत आऊट झाल्यानंतर मात्र जिम्मेदारी येते ती आदर्शवरती. या क्या बात आहे. स्कूप आणि मयूर पाटील मात्र रोखण्याचा प्रयत्न करत होता, परंतु नाहीये. चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार. Have a look at the action replay. Goes on back foot, make the room for shot, hitting the ball into the gap and getting boundary. Such a beautiful shot, class timing. There is a Mayur, but he couldn't stop the ball, and that's a 4 runs. जबरदस्त शॉट होता खऱ्या अर्थाने. स्कूप आणि सुपला शॉट देखील आता नाव आलाय, एक नवीन नाव आलाय या शॉटला. 31 धाबा संदीप सर. पहिल्या षटकामध्ये 4, नंतर मात्र 16. 2 षटकामध्ये आपण 20 धाबा पाहिल्या. या षटकामध्ये तब्बल 11 धाबा होताना पाहिल्या. तब्बल धावसंख्या होती ती 31, म्हणजे 30% संदीप सर. नवीन वर्षाला सुरुवात होणार आता आणि त्याची तयारी देखील आणि त्या आकडा देखील मैदानावरती. 3 भाग 3 षटकांची सांगता 31 धाबा. नक्कीच 31st तयारी सुरू आहे. बऱ्याच पण थोडेसे दूर देखील राहा, कारण सध्या काल खूप कठीण आहे. 3 षटकामध्ये धावसंख्या आहे ती 31 धावा. आता मात्र कुठेतरी थोडासा विश्वास सोडला येतो या इनानपुरी संघाने, कारण धावसंख्या ज्या अनुषंगाने त्यांना पाहिजे त्या धावसंख्येकडे ती वाटचाल करतोय. 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. चांगली गोलंदाजी नवनाथ गायकरची. 2 षटकं फेकली संदीप सर. 15 धावा देताना 2 महत्वाचे गडी बाद केले. व्हेरी गुड बॉलिंग. तर मी हा चेंडू मात्र मारण्याचा प्रयत्न होता. निश्चितच जातोय. केपीसी ट्रॉफी जो इनानपुरी स्टँड आहे त्याच्या समोर मात्र चेंडू अडकवला जातोय. दरम्यान एकच हवी ते मिळेल. तर बघा पुढचा जो ए ग्रुप पोल आहे त्याला मात्र आता या सामन्यानंतर आपण सुरुवात करणार आहोत. तर तो सामना असेल ए ग्रुपचा पहिला कुमार 11 तुर्बे, त्यांच्या अगेन्स्ट टीम आहे ती जय हनुमान दापोली. विशाल जितेकर आणि भूषण पाटील या दोन्ही कॅप्टनला विनंती असेल की आपण उपस्थिती दाखवायची आहे. इनिंग नंतर आपण टॉस बॉक्स मध्ये येणं गरजेचं आहे. तर संकेत गायकर मात्र इथे आलाय. वैयक्तिक पहिला आणि सांघिक 4थं षटक. संकेतचा हा चेंडू मात्र थोडासा अपील, परंतु चेंडू हो पूर्ण बाहेर निघतोय. आउटसाइड ऑफ स्टंप होता. पंच वाईट करतायत. अवांतरच्या स्वरूपामध्ये एक धाव. 4 जणांनी अपील केलं होतं संदीप सर पंचांवरती प्रेशर करण्यासाठी, मध्ये नाही जमलं. कारण मिस्टर सुनील सर आता खूप चांगले पंच आहेत, कारण मागच्या काही वर्षामध्ये त्यांचा खूप चांगला परफॉर्मन्स आहे आणि हे दाखवून दिलं. व्हेरी गुड जॉब, कीप इट अप जेंटलमॅन. पुन्हा एकदा पूर्णपणे बाहेर निघतोय, कारण लाईन मिळत नाहीये संकेतला.
च्या अनुषंगाने आता पाहायला गेलं तर फरक मागच्या इनिंगमध्ये जो किरवली संघाचा खेळ होता, कारण या साईडने संकेतने गोलंदाजी केली होती आणि तो चांगला षटक त्याने हाताळला होता. इथे मात्र त्या एंडनी क्या बात आहे, जबरदस्त कव्हर च्या वरतून चेंडू खेळून काढलाय, सीमारेषा पार येतोय चौकार. क्वालिटी शॉट फ्रॉम आदर्श घरत. का त्याने कमी वयामध्ये नाव कमवलंय, का त्याने या संघामध्ये आपलं अस्तित्व कायम ठेवलंय, त्याचं नाव दिलं त्यानं. 10 नंबरची जर्सी परिधान केली. सचिन रमेश तेंडुलकर स्टाईल त्याने फटका बोलाय. व्हॉट अ क्लास अँड व्हॉट अ टायमिंग. दिस इज अ क्वालिटी शॉट फ्रॉम द आदर्श घरत. ही इज ऑन द फायर नाव. ही इज ऑन 16. व्हॉट अ फॅन्टास्टिक स्टार्ट फ्रॉम द आदर्श घरत. पुन्हा एकदा संकेत उलटा सोदा मारण्याचा प्रयत्न पाहूया. स्क्वेअर लेगला मात्र थोडासा फंबल झालाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का, परंतु नाहीये. एकच धावावरती समाधान मानावं लागलं आदर्शला. एका धाबेने मात्र धावसंख्या आहे ते जाऊन पोहोचली ती 41 वरती. डी ग्रुप सेकंड राऊंडचा सामना आपण पाहतोय. जिंकणारा संघ नक्कीच उद्या मात्र चैतनेश्वर कुटारी संघासमोर 2 हात करेल. दोन्ही संघ खूप ताकदीने उतरले संदीप सर मैदानावरती. कारण आपण कॉन्फिडन्स पाहिला किरवली संघाचा, तर भरपूर कॉन्फिडन्स त्यांचा पाहायला मिळतोय आणि अंगात तर प्रश्नच नाही. त्यांचा होम ग्राउंड आहे, त्यांचा देखील तेवढाच कॉन्फिडन्स पाहायला मिळतोय. त्यामुळे हा सामना प्रेक्षकांसाठी सर्वात मोठी पर्वणी असणार. त्याला कुठेही जाऊ नका. पात्र केपीसी ट्रॉफी 2022 स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. नक्कीच नक्कीच एक अप्रतिम स्पर्धा आहे ज्या अनुषंगाने, कारण या सीझन मध्ये जर विचार केला तर आई ओवे स्पर्धेमध्ये यांच्यामध्ये सामना झाला. तिथे मात्र केपीसी इनानपुरी संघ वरचढ ठरला आणि दुसरा सामना आपण धरण्यामध्ये पाहिला आणि मिसफिल्ड केली जाते, कॅच ड्रॉप केली जाते. संकेत स्वतः फॉलो थ्रो मध्ये कॅच पकडण्याचा प्रयत्न करतोय, यश लाभत नाहीये. तर धरण्यामध्ये देखील केपीसी इनामपुरी संघाने त्यांना परास्त केलं होतं फायनल मध्ये. तर आता हा तिसरा सामना आहे. धावसंख्या झाली संदीप सर 42 धाबा. पाहता 50 आकड्याच्या 50 आकड्याच्या आपण चर्चा करत होतो. फायटिंग स्कोरची आपण चर्चा करतो. आकडा गाठलाय मैदानावरती, कारण आदर्श फार महत्वाचा रोल लायलाय. त्याने आतापर्यंत 2 चौकार षटकार देखील दाखवलाय आणि 50 धाबा क्रॉस करू शकतोय हे त्याने संकेत दिले मैदानावरती. नक्कीच, कारण धाबा अशा आल्यात, कारण ग्राउंड शॉट एक सिंगल डबल डबल आणि त्याबरोबर चौकार षटकार देखील पाहिलं. म्हणून या धावा फटाक्षे इथे पाहायला मिळाल्या त्या स्कोर कार्डवरती. दरम्यान हा चेंडू मात्र कार्पेटचा वापर, चेंडू जातोय टिप बिडॉनला. दरम्यान 1 धाव निश्चित मिळेल त्या आदर्शला. एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली ती 43 वरती. संकेत गायकर जो 4था षटक हाताळतोय, अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे. या षटकातील काही चेंडू बाकी आहेत, म्हणजे किमान 50-55 पर्यंत पोहोचण्याचा मनसुबा निश्चितच असेल तो मात्र केपीसी इनानपुरी संघाचा. दुसऱ्या बाजूला संकेत गायकर काय करतोय पाहणं गरजेचं आहे. दरम्यान तुषारच्या बॅटमधून आला हा शॉट, सुंदर पद्धतीने धाव घेण्याचा प्रयत्न आदर्श करत मात्र इथे बाद होईल. रनआउटच्या स्वरूपामध्ये दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे अंगलट आलाय आणि एक मोठी विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होत इथे आदर्श करत. किती चर्चा संदीप सर बघू शकाल मंचावरती. काय गरज होती, किती चर्चा बघा. लगेच चर्चा झाली आपल्या व्यासपीठावरती, कारण भरपूर पाठीराखे आहेत आणि गावातील भरपूर समर्थक आहेत. कारण गरज होती का प्रश्न विचारला जातो मैदानावरती. मात्र मी कौतुक करेन संकेतचा, कारण षटकार लागल्यानंतर मागच्या 4 चेंडूवरती फक्त 4च सिंगल दिल्यात. व्हॉट अ सुपर कमबॅक. यस नक्कीच, कारण यालाच तर पाठीराख्यांचा पाठबल का म्हटलं जातं, तर तेच असतं. कारण तुम्ही जेव्हा चुका करता तेव्हा त्या चुका तुमच्या दाखवून देण्याची दमखम देखील याच पाठीराख्यांमध्ये असते. चांगली गोलंदाजी संदीप सर. संकेत गायकरचं मी कौतुक करायला विसरणार नाही आहे. आय वुड लाईक टू अप्रिशिएट टू संकेत गायकर, सच अ ग्रेट कमबॅक फ्रॉम हिम. कारण धावसंख्या या षटकामध्ये 13 आली संदीप सर. पहिल्या 2 षटकामध्ये 20 धावा, नंतरच्या 2 षटकामध्ये आपण पाहिल्या तर धावा आल्या त्या 24. एकूण धावसंख्या त्या फलकावरती 44, 44 धावा, 4 बाद, 4 षटकांची सांगता होते. अजूनही स्लॉगवर बाकी आहे. शेवटचा षटक इथे बाकी आहे. पाहायला गेलं तर खऱ्या अर्थाने किरवली संघ इथे खेळतोय. आमचे किरवलीचे देखील बिग सपोर्टर्स इथे या सामन्याचा लाईव्ह मध्ये आनंद घेत असतील. आमचे अभिमन्यू शेठ पाटील असतील, त्याचप्रमाणे सुनील शेठ, अरुण शेठ असतील. हे
मधुकर शेठ पाटील असतील, संजय शेठ पाटील असे अनेक नामवंत व्यक्ती या किरवली संघाला देखील नेहमीच पाठबळ देत असतात. आणि येणाऱ्या 17 जानेवारी ते 21 जानेवारी दरम्यान किरवलीमध्ये नाईटचा हंगाम आपल्याला पाहायला मिळणार आहे, मोठी स्पर्धा पाहायला मिळणार आहे. हा चेंडू मारण्याचा प्रयत्न होता, अनिल मात्र इथे झेल खाली येतो आणि अतिशय अप्रतिम झेल इथे टिपतोय तो अनिल. झालाय बघा मच्छिंद्र पाटील सर, या स्पर्धेमध्ये मेडन ओव्हर फेकण्याचा जो रेकॉर्ड केलाय, कारण आपण 4 दिवस वाट पाहत होतो की कोणता गोलंदाज मेडन ओव्हर टाकेल, परंतु आज सकाळच्या सत्रामध्ये या गोलंदाजाने तो कारनामा केला. सागरने मेडन ओव्हर फेकले, 2 फलंदाज त्या षटकामध्ये बाद केले. अनिलने मात्र चांगला झेल टिपला, कारण पहिल्या सामन्यामध्ये अनिल नव्हता, आता मात्र आलाय. कारण एक सामना जिंकल्यानंतर लगेच फोन कॉल चालू होत असतात. जर तुमचे चांगले खेळाडू जर आलेले नसतील तर त्यावेळेला असे चित्र नक्कीच पाहायला मिळतात. येस, तर पुन्हा एकदा सागर एकट्याम राऊंड द विकेट. हा चेंडू मात्र मारण्याचा प्रयत्न होता, मयूर येतोय. मयूरची या सामन्यामध्ये मात्र थोडीशी गमछाक होताना दिसते, कारण मगाशी 2 झेल टिपले होते त्यांनी. वाईड आहे, इट इज अ वाईड संदीप सर, कारण मयूर संदीप खूप लवकर वाकला होता. आता चेंडूच्या खाली बॅकअप चांगलं दिलं त्यानं, मात्र पंचांचा इशारा वाईड बिकॉज लेंथ वॉज व्हेरी नाईस बट ही मिस हिज लाईन. वन्स अगेन ही इज ट्राइंग टू डू मोर पेस अँड दॅट्स वाय इट इज अ वाईड. 46 धावपलकावरती आपण पाहतोय. शेवटचा षटक इथे बघा, 10 धावा अजून पाहिजेत असा आवाज नक्कीच चर्चा होते की किती पाहिजेत, किती यायला हव्यात, ही चर्चा मात्र इथे पाटे राख्यांकडून होते. हाच तर पाठबल आहे. दरम्यान हा चेंडू मारण्याचा प्रयत्न आहे, मंगेश पाटील येतोय झेल खाली आणि मंगेश मात्र चूक करणार नाहीये. अजून एक फलंदाज बाद होतोय, तुषार पाटीलच्या खेळीचा अंत होतोय. चांगला दर्जा आहे संदीप सर, स्टँडर्ड फिल्डिंग दाखवली, हाय स्टँडर्ड फिल्डिंग दाखवली किरवली संघाने. याच्यावर त्यांची ताकद तुम्हाला कळते मैदानावरती, कारण प्रत्येक खेळून आपला 100% 100% एफर्ट दिलाय. त्याचमुळे फिल्डिंग चांगली झाली आणि धावांना अंकुश लावण्यामध्ये यश लाभलंय या किरवली संघाला. गोलंदाजांचं नेतृत्व देखील तेवढंच चांगलं राहिलं, त्यांचं देखील योगदान चांगलं राहिलं आणि दोन्ही संघाच्या ताकदीमध्ये सामना रंगतोय. त्यावेळेला प्रेक्षकांना विनंती, कुठेही जाऊ नका, पाहत राहा सामना. या सामन्यानंतर जेव्हा तुम्ही जर लाईव्ह बघत असाल तर हा सामना फार महत्त्वाचा संदीप सर, दोन्ही संघाच्या माध्यमातून. 46 6 विकेट लॉस यहाँ पर हो चुके हैं. 6 विकेट गेले ते केपीसी इनानपुरी संघाचे. बघा, कुमार 11 तुर्भे आणि जय हनुमान दापोली या दोन्ही टीम कॅप्टनला सूचना असेल, ओव्हर नंतर आपल्याला टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. या स्पर्धेचे नियम कापे अतिशय कडक आहेत, पॅनल्टी लगेच दिली जाईल याची नोंद घ्या आपण. आणि त्याच्यानंतर मात्र RMSK YCC मुरबी विरुद्ध गावदेवी खार्डी असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. हा चेंडू मात्र पूर्णपणे फिरून खेळण्याचा प्रयत्न होता सचिनचा, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता येते. तर धावसंख्या स्थिर आहे ती 46 वरती. याच दरम्यान हा चेंडू मारण्याचा प्रयत्न, मंगेश मात्र चूक करत नाहीये, अजून झेल टिपतोय आणि या षटकामध्ये मंगेशने मात्र दुसरा झेल टिपलाय. पहिल्या मेडन षटक फेकलं होतं ते दाखवलं, पुन्हा त्याने पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न केलाय. सच अ व्हेरी गुड बॉलिंग. शेवटचं षटक आहे संदीप, हाणामारीचं षटक होतं, डेट ओव्हरमध्ये षटक होतं, मध्ये स्वतःला सावरलं आणि गुड लेंथ लाईन त्याने खूप चांगली ठेवली. ॲक्युरेसी चांगली पाहिली, परफेक्शन चांगलं पाहायला मिळालं. त्यामुळे धावा आले नाही षटकामध्ये. 7 गडी बाद 46, फक्त 2 चेंडू शिल्लक. लोअर फुलटॉस होता, मारण्याचा प्रयत्न निश्चित केला गेलाय, परंतु मच्छिंद्र येतोय, चेंडूवरती एकच धाव मिळेल. पहा, अप्रतिम यापेक्षा कमबॅक काय असायला हवा याचं उदाहरण दाखवले सागरने. कारण पहिल्या 4 षटकांमध्ये 44 धावा आपण पाहिल्या, परंतु इथे शेवटचा षटक असं वाटलं हाणामारीचा षटक, अटॅक नक्कीच होत असतं, परंतु इथे अटॅक केलाय तो सागरने. तर त्यांनी दाखवून दिलंय मी पहिल्या मॅच मध्ये मेडन ओव्हर का टाकलाय,
कोणत्या पद्धतीने टाकलाय आणि त्याची पुनरावृत्ती मात्र इथे केली आहे, कारण 3 फलंदाज त्यांनी या षटकामध्ये बाद केले. Tremendous bowling attack. Final delivery, Sandeep sir. The first inning. लास्ट चेंडू आणि अपील होतोय, परंतु सागर जो खेळत होता, एक धाव मिळेल लेग बायच्या स्वरूपामध्ये. षटक संपलाय, 5 षटकांचा वाजवी खेळ संपलाय आणि 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 48 आणि 49 धावांची गरज आहे. तर या षटकामध्ये फक्त धावा खर्च केल्या त्या 4 धावा आणि 3 फलंदाज त्याने बाद केलेत. तर चला, कुमार 11 तुर्भे आणि जय हनुमान दापोली या दोन्ही टीम कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये यायचंय. पोहोचला वेलकम. आणि जनमन क्रिकेट संघ दापोली विशाल जितेकर, प्लीज kindly request you please come in the presenter box for the toss. It is the last call for you because already section has complete. First inning is has completed now. जिंकण्यासाठी संदीप सर 49 धावांची गरज. 50च्या आकड्याची आपण चर्चा केली होती, मात्र स्ट्रगल करत करत हा संघ 48 पर्यंत पोहोचलाय. गडी गमावे लागले 7 आणि 49 धावांची गरज आहे. या आपण बोलूया व्यासपीठावरती संदीप सर सत्कार करूया आपण, कारण भरपूर पाहुणे मान्यवर या स्पर्धेला नेहमीच येत असतात आणि आज देखील त्यांची उपस्थिती आहे. या आपण वळूया सन्मानाकडे. थँक्यू. येस, तर मी भरतशेठ म्हात्रे यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते इथे उपस्थित असलेले आमचे मान्यवर सचिन वास्कर पेठ यांचा इथे सन्मान करायचा आहे. सचिन वास्कर. तर जय हनुमान दापोली टीम कॅप्टन विशाल जितेकर ला विनंती असेल की आपण यायचं आहे लगेच. तर सचिन वास्कर यांचा इथे सन्मान होतोय भरतशेठ म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. त्याच दरम्यान बालाराम वास्कर यांचा देखील इथे सन्मान होईल. या आपण. येस, तर सत्कार सोहळा इथे नक्कीच संपन्न झालाय. तसेच आमचे यज्ञेश्वर ठाकूर यांचा देखील इथे, तसेच आमचे भाई पाटील. तर बोलूया आपण पुन्हा एकदा कॉमेडी बॉक्स मध्ये जिथे आवाज आपण ऐकणार आहोत. एक अतिशय अप्रतिम समालोचक आमचे मित्र मच्छिंद्र पाटील सर यांचा आवाज आपण ऐकतोय. बहुत बहुत शुक्रिया संदीप सर. चलेंगे दोस्तों मैदान के ऊपर दोपहर का कड़ा धूप कड़ी धूप में चलता मुकाबला 12:50 हो चुके. दोस्तों आप देख पा रहे हैं आज के प्रतियोगिता का एक और शानदार मुकाबला सुपर 8 क्वालिफाई के लिए ये मुकाबला होगा. ये मुकाबला काफी बड़ा होगा. चर्चा हुई इस मुकाबले की, क्यों ना हो, क्योंकि दोनों टीमें एक ही कंपैरिजन की है, दोनों की ताकत उतनी है. लेकिन संदीप सर इस सीजन में ये दोनों टीमों के बीच में 2 मुकाबले हुए और दोनों के दोनों मुकाबले केपीसी ने जीते हैं. यानी कि तीसरा मुकाबला जीतकर हैट्रिक कर पाएगी या फिर उस मुकाबले का बदले की भावना लेकर केरल टीम को शिकस्त देगी, यह सबसे बड़ा सवाल होगा मैदान पर. ये बहुत बड़ी जीत मानी जाएगी, क्योंकि यदि यहाँ पर केपीसी टीम जीतती है तो 3-0 से आगे, लेकिन यहाँ पर ये किरौली ओम नर्मदेश्वर किरौली टीम जीतती है तो मानो यहाँ पर 1-2 से चल सकती है, लेकिन ये जीत उनके लिए बहुत बड़ी, क्योंकि उनके होम ग्राउंड के ऊपर जीत हो सकती है. क्या बात है संदीप सर, यही तो हम बात करना चाहते हैं होम ग्राउंड पे आकर. लेकिन चलेंगे दोस्तों क्रिकेट की दुनिया की फिर एक बार इस रंगीन दुनिया में लौट चलते हैं. सभी का हम स्वागत करते हैं. सभी दर्शकों का मेरा प्यार भरा नमस्कार. जीत के लिए समीकरण बनेगा 49 की आवश्यकता, 0.9 के अवसर से आपको रन बनाना होगा. रंबिक जोड़ी मैदान के ऊपर जीत के लिए 49 का लक्ष्य लेकर सामने. साखन में बल्लेबाज बिल्कुल तैयार है प्रशांत पाड़ी उर्फ नानू कप्तान 8 साल से अपनी टीम को संवारते हुए. इस बीच पहली गेंद प्रशांत के लिए कमाल की टाइमिंग. व्हाट अ फैंटास्टिक स्टार्ट फ्रॉम द प्रशांत. दैट्स अ ब्यूटीफुल शॉट. दैट्स अ 6.
आता लगेच यायचं, कारण आयोजकांच्या वतीने सूचना आहे, जर तुम्ही इथे उपस्थित राहिला नाही तर पॅनल्टीला मात्र सामोरं जावं लागेल. 2 धावांची पॅनल्टी लागेल. हा डिक्लेअर, यस, 2 धावांची पॅनल्टी इथे लागलेली आहे ती दापोली संघाला, कारण इनिंग ब्रेक नंतर तुम्हाला येणं गरजेचं आहे. Captain to captain, what a contacts! Oh, great delivery, great comeback, strong appeal, but there is a chance, no answer by umpire. Very good bowling संदीप सर, पहले गेंद पर छक्का, उसके बाद वापसी की यहाँ पर, क्योंकि अंगद की वापसी यहाँ पर नहीं तो देश विदेश में हुई है. यही अंगद पाटिल जिन्होंने इनानपुरी गांव को दोस्तों लोगों को गूगल पर सर्च करने विवश किया. ये अंगद पाटिल, ये कोहिनूर का हीरा मैं कहूंगा इस टीम के लिए और इस गांव के लिए भी. टीम का स्कोर रुका बच्चे, कप्तान टू कप्तान मैदान के ऊपर फाइट. पटकी भी गेंद थी, नानू पीछे गए, यहाँ पर गेंद को कट करना चाहते थे लेकिन समय काफी कम मिला. डॉट गेंद की समाप्ति. संदीप सर, पहले गेंद पर छक्का और इसके बाद शानदार वापसी अंगद के मैदान पर. यही तो निशानी है अच्छे गेंदबाज की, यही तो खासियत होती है, क्योंकि बड़ा हिट क्यों ना आया लेकिन डॉट गेंदे निकालने की क्षमता हमेशा एक खिलाड़ी रखता है. और बिंदी बिल्कुल गेंदे, यस, बिंदी गेंदे फेंकी, यहाँ पर 2 पिछली रही है. ब्लॉक आउट की गेंद, लवली यॉर्कर. Nanu has no answer to it. There is no footwork from Nanu. He has such a great delivery and such a what a comeback. You're watching KPC Trophy 2022. Today is the 4th day of this tournament, so please don't go anywhere. Join with us and enjoy with the KPC Trophy 2022. Such a huge number of the Sandeep sir spectators. All are watching on the YouTube. You are so most welcome. Most welcome viewers. You are watching tenniscricket.in. बहुत मजा आएगा मुकाबले संदीप सर. ये मुकाबला सर चढ़कर बोलेगा मैदान पर. अंगद की अगली गेंद, फुल टॉस गेंद थी, दिशा दी इस गेंद को और गेंद 1 बॉल सीमा पार, सीधा 4 रन. फिर एक बार नानू का जलवा बीच मैदान पर. ये बल्लेबाज के लिए मेजबानी थी, क्योंकि कोई भी गेंदबाज यदि फुल टॉस गेंद फेंकता है तो बल्लेबाज के लिए एक सुनहरा पल मिलता है, और बिल्कुल वहां पर दिखा दिया है नानू ने. बहुत ही शानदार करा जवाब दिया. 10 रन टीम का स्कोर. ये देखिए क्लास टाइम दिखाते हुए नानू इस बार खेला. उन्होंने फ्रंट फुट पर गेंद जा रही है सीमा पर 4 रन के लिए. कमाल का चौका पर. अंगद तो देखते रह गए कि ये चौका कैसे मिला, लेकिन क्या क्लास था नानू का पर. जस्ट प्लेड इन फ्रंट ऑफ द क्रीज and just getting a get touch into the third man. That's a 4 runs. Such a beautiful shot. End of the first over. 14 for no loss. Great start from the captain Nanu. What a fantastic and wonderful inning from the Nanu. जबरदस्त बल्लेबाजी यहाँ पर होती हुई, क्योंकि जिस तरह से प्रशांत ने भी पूरी तरह से सूझबरी क्रिकेट खेलना यहाँ पर शुरू किया है, क्योंकि जैसे ही मचिंद्र पाटिल सर छक्का आया उसके बाद देखिए स्टैंडिंग पारी यहाँ पर अदा करते हुए, क्योंकि उन्होंने कोई रिस्क नहीं ली इस ओवर में, पहले ओवर में, क्योंकि वो जानते हैं कि अंगद पाटिल उनके सामने, उसे सम्मान देना भी बेहद जरूरी है, और वही उन्होंने किया. जैसे गेंद मिली उस गेंद के ऊपर उन्होंने मोहर दी 4 रनों की. कप्तान और कप्तान के मैदान के ऊपर संघर्ष हुआ. संदीप सर, बात करेंगे केपीसी टीम का. पहले ओवर में टीम का स्कोर था 4 रन, उससे 10 कदम आगे निकल चाहिए टीम. पहले ओवर में 14 रन. व्हाट अ ग्रेट स्टार्ट फ्रॉम द कैप्टन एंड वंडरफुल एंड फैंटास्टिक नॉक बाय नानू. व्हाट अ कैप्टनशिप. टीम का स्कोर एक ओवर की समाप्ति के बाद 14 रन. जीत के लिए सफर आसान सा बनता हुआ. नौ की शुरुआत गेंदबाजी में तब्दीली, गेंदबाजों की कारगर एंड से और आते हुए सचिन भात्रे, एक नामी गेंदबाज संदीप है, बड़ा नामी क्रिकेट की दुनिया का. स्ट्राइकर में बल्लेबाजी के लिए रोशन पाड़ी नानू का साथी बाती हुए पहले गेंद का सामना करने के लिए बिल्कुल तैयार. शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कवर, शॉर्ट एक्स्ट्रा कवर देख पा रहे ऑफ साइड में 3 खिलाड़ी 30 गज के बाहर. एज एंड टेकन, यस, ब्यूटीफुली. विकेट कीपर डूइंग वेरी गुड जॉब. का पतन, क्योंकि सचिन मात्रे के अंदर भी वो क्षमता है, क्योंकि जिस तरह से जब अंगद को मार पड़ती है तो सचिन मात्रे निश्चित रूप में कमबैक देने की उम्मीद हमेशा देता है, और बिल्कुल वही किया. उस एंड से अच्छी गेंदबाजी उनकी हो रही है इस मैदान के मुकाबले. संदीप सर, मजा आएगा. आप देख सकते हैं फ्लैग लहराते हुए. कोल्ड विन इज ब्लोन, ब्यूटीफुल विकेट, ग्लेनरी लग्जरीज, sufficient sitting arrangement for spectators. Such a wonderful atmosphere for the cricket. Plenty of flag, plenty of color. What a wonderful atmosphere for the cricket. Such a national level tournament. How to organize national level tournament? It is a big example. It is a KPC 2022.
या बिल्कुल बिल्कुल, यहाँ से देखिए पूरी तरह से स्टैंड भरते हुए नजर आ रहे हैं, क्योंकि आज सुबह के सत्र में ही ये 2-3 जो स्टैंड है सामने वो भर चुके हैं। दीपा पाटिल स्टैंड पूरी तरह से पैक है। Lovely shot. There is a fielder there, but no chance for stopping that. That's a six. High backlit, tremendous power, wonderful timing that occasion, and it's gone. Yes. हेलो, तो देखिए यहाँ पर प्रशांत के लिए मौका है। यदि लगातार 3 गेंदों के ऊपर 3 छक्के लगाता है प्रशांत, तो रोशन गरत की तरफ से 3000 का इनाम, भांजे की तरफ से मामा भांजे का ये नाता है। क्या बात है। 20 रन टीम का स्कोर थी। जीत के लिए अब आसान सा लक्ष्य मैदान नजर आ रहा है। 29 रन की महज आवश्यकता मैदान के ऊपर। दोनों टीमों में मुकाबला कड़ा संघर्ष है संदीप सर। दोनों टीमों उतनी ताकतवर है जितनी कैलिबर टीम मानी जाती है, और जितना संघर्ष की हम उम्मीद की थी। देयर इज अ लॉट ऑफ एक्सपेक्टेशन फ्रॉम दिस मैच बिकॉज बोथ टीम हैज अ लॉट ऑफ एक्सपीरियंस प्लेयर, सो मैच विल गो इन द लास्ट मोमेंट, सो एंजॉय विद द लास्ट मोमेंट। राउंड विकेट, ओ दिस बाम खेलने की कोशिश की थी, बड़े शॉट की, लेकिन ये देखिए और एक कुणाल थे वहां पर। तीसरे प्रयास में गेंद को होने ने हाला भी लपका और गेंद के ऊपर खुन्नस भी निकाले। दूसरा विकेट। दिस इज अ सॉफ्ट डिसमिसल फॉर द इनअनफॉर्चुनेट टीम। टूट रहा था, लेकिन अंतिम तौर में कुणाल ने भी पूरी तरह से जान झोंक दी कि कुछ भी हो मुझे अब पकड़ना ही है। देखिए सामने दूसरा खिलाड़ी भी आया था, संदेश शायद आया था, लेकिन नहीं, आखिर तक कुणाल ने इस कैच को लपका और उनका थोड़ा सा गुस्सा भी देखने को मिला। लेकिन यहाँ से महेंद्र पाटिल सर स्कोर अच्छा अब तक बना है, क्योंकि जब 47 रनों का पीछा 48 का पीछा करे तो दूसरा ओवर यहाँ पर चल रहा है, 20 रन स्कोर कार्ड के ऊपर है। अच्छी शुरुआत संदीप सर। 49 रन बनाने उनको तो 9 गेंदों में 20 रन बने। अच्छी शुरुआत, इससे बेहतर शुरुआत कहाँ देखने को मिल सकती है। भले विकेट 2 खोई उन्होंने, लेकिन रन रेट काफी अच्छा मेंटेन रखा। पहले ओवर में रन मिले 14, जो कि अच्छे गेंदबाज अंगद के ओवर में आए थे। उनको उम्मीद नहीं थी उतनी प्रशांत को, लेकिन प्रशांत ने 2 चौके 1 छक्का भी दाया था। वहां पर एक सिंगल डबल की कोई उम्मीद नहीं थी। टीम का स्कोर 20 रन। दूसरा ओवर प्रगति पर। तेज हवा बहती है, दोपहर की कड़ी धूप बच चुके यहाँ पर ठीक 1:02। सभी दर्शक बड़े इत्मीनान के साथ, जो दर्शक यूट्यूब के ऊपर इस मुकाबले को देख रहे हैं, मैं महेंद्र पाटिल, हमारे साथ संदीप सर है, स्वागत सभी का स्वागत करते हैं। लवली शॉट, लवली हिट, देयर इज अ फील्डर देयर अप इन द एयर, बट इट इज नॉट पॉसिबल फॉर हिम, एंड देयर इज अ लुकिंग द कपल ऑफ द रन्स एंड गेट इट। कपल ऑफ द रन्स, 2 रन यहां से चुराते हुए संदीप सर। टीम का स्कोर 22 पर पहुंचता हुआ। यस, बिल्कुल बढ़िया कोशिश की थी, लेकिन कैच उल्टा था महेंद्र पाटिल सर आदर्श घरत के लिए। वो कोशिश कर रहे थे, लेकिन अंतिम दौर में नहीं पकड़ पाए इस कैच को। लेकिन मानो 2 रन वहां पर अंगद पाटिल जब बैकअप में है तो उन्होंने बचाया है। ये तो होना ही था संदीप सर, क्योंकि अंगद को पता था गेंद हवा में ज्यादा है, गेंद में उछाल हो सकता है, गेंद को हम पकड़ सकते हैं, और वो किया उन्होंने अंत में। यहाँ पर टीम का स्कोर 2 से आगे बढ़ता 22 पर 2। दूसरा ओवर प्रगति पर। कितने शान दर्शक यहाँ पर पूरी इत्मीनान के साथ इस मैच का लुत्फ उठाते हुए। पटकी भी खेलती, बल्ले का फेस खोला, खिलाड़ी वहां पर मौजूद, लेकिन व्हाट अ फैंटास्टिक टाइमिंग। High backlit, tremendous power, wonderful timing, supplant time on that occasion, and it's gone into the long leg reason. That's a fantastic shot. That's a 6. तो देखिए क्या बढ़िया स्ट्रोक खेला था यहाँ पर नवनाथ कायकर ने। देखिए सभी बल्लेबाज पूरी तरह से इस मैच को जीतने के लिए क्या संघर्ष कर रहे हैं। चाहे कुछ भी हो, हमें इस केपीसी ट्रॉफी में जीतना ही है, कौन से भी हालात में, और वही खेल हो रहा है किरौली टीम की तरफ से। बिल्कुल से एब्सोल्युटली राइट संदीप सर, क्योंकि टीम का स्कोर बन चुका है पर 28 for 2। अभी भी 1 गेंद शेष है फाइनल ड्यूरेशन ऑफ द पावर प्ले ओवर्स। तो यहां से बिल्कुल शानदार रन बना उन्होंने। पहले ओवर में 14, इस ओवर में 5 गेंदों में 14, कुल मिलाकर टीम का स्कोर 28 फाइनल ड्यूरेशन ऑफ द पावर प्ले ओवर्स। चेंज ऑफ पेस,
He missed his line once again. It is a wide call from umpire. Umpire indicate it is a quickly wide and one more added score run in scoreboard. Scoreboard moves now 29-2. This is the final duty of the power play overs. Now require 49 runs and this is a good target. But beautiful start from this opener. Now this timing Kerala team is very good position now and Angad team and KPC team they're struggling now looking for wickets. Great executed, lovely shot. There is a fielder there into the long hop, complete a quick single after hitting the ball and this is a good finish. End of the couple of the overs, 30-2. यस बिल्कुल, यहाँ से देखिए टोटल की बात करें तो टोटल 30 रन 2 ओवर में, यानी कि एक बेहतरीन टारगेट की जिस तरह से 49 रनों का लक्ष्य है और 30 रन है, यानी कि 18 गेंदे अब 19 रनों की जरूरत है। बॉल टू रन ये समीकरण अब आता हुआ, यानी कि पूरी तरह से मजबूत स्थिति में है इस समय किरवली टीम। Vishal Chitegar, it is a final call for you. Please, if you are there, so I kindly request you, whatever, wherever are you, please come in presentation box because your opponent team captain is waiting for you. So please come on the commentary box for the toss. यस नक्कीच विशाल जितेकरला शेवटचा कॉल असेल की आपण या, अन्यथा ज्या 2 धावांची पॅनल्टी तुम्हाला लागलेली आहे याच्यामध्ये अजूनही वाढ होईल, कारण या स्पर्धेचा सुरुवातीपासून पहिल्या दिवसापासून रूल आहे की इनिंग ब्रेक नंतर तुम्हाला टॉस बॉक्स मध्ये येणं गरजेचं आहे। 18 गेंदे संदीप सर, 19 रन की आवश्यकता। दोपहर की कड़ी धूप में दर्शकों की काफी तादाद मात्रा में खचाखच भरा हुआ ये स्टेडियम हम देख पा रहे हैं। जिस तरह से 30 हवा बह रही है और जिस तरह से लग्जरी ग्रीननेस देख रहे हैं संदीप सर, ऐसा नहीं लग रहा कि हम भारत में, ऐसे लग रहा है कि हम इंग्लैंड में आ चुके हैं। यस बिल्कुल याच दरम्यान आमचे मुरबीचे सन्माननीय भाऊ ठाकूर आणि त्याचप्रमाणे विशाल जोशी इथे आले, त्यांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती, आणि आमचे गणेशदास जोशी जर आले असतील तर त्यांना देखील विनंती आहे की आपण देखील व्यासपीठावरती यावं। निश्चित तौर पर संदीप सर आइए, 18 गेंदे 19 की आवश्यकता। फिर एक बार विशाल जितेगर से मैं अनुरोध करूंगा, यदि मेरी आवाज आपके कानों तक गूंज रही है तो बड़ी मेहरबानी कीजिए, आइए टॉस के लिए। ऑलरेडी 2 रन की पेनल्टी आपको दी गई है, उसमें यहाँ पर इंप्लीमेंट भी हो सकता है। हम न चाहते कि किसी को पेनलाइज करे, लेकिन डिसिप्लिन एंड ट्रांसपेरेंसी आर द मेन पार्ट ऑफ दिस टूर्नामेंट और इसी के ऊपर चलती हुई प्रतियोगिता। अंगद फिर एक बार इज बैक टू इनटू द अटैक। This timing just giving the direction into the point. There is a fielder there operating the ball. Complete a quick single. It is a good strategy, Sandeep sir, because they know very well if you concentrate 1 and 2 run, it is a achieved target is very achievable and very easy. यस बिल्कुल, क्योंकि पूरी तरह से मैच का प्रेशर जो था प्रेशर निकाल दिया 2 ओवर में। अब बिल्कुल एक सेट माइंड से इन बल्लेबाजों को खेलना और वही खेल होता हुआ नवनाथ गायकर और प्रशांत पाटिल की तरफ से। Prashant, he is on 14, goes on back foot, but there is a fielder there. Big mistake. Angad is asking, what did you and you know very well whose catch have you drop it? पूछ रहे वहां पर मैदान पर। यह बिल्कुल ये कार्तिक था, वहां पर एक न्यू खिलाड़ी है, न्यू यंगस्टर है और बिल्कुल मौका उन्हें भी दिया है, लेकिन आपको जब मौका देते हैं तो मौके का सुनहरा पल बनाना होता है, क्योंकि ये यदि कैच लेते तो शायद एक बड़ा विकेट मिल सकता था आपकी टीम के लिए। यस संदीप से दबाव भी बन सकता था, क्योंकि कप्तान का नानू का कैच था, नानू ने चौके छक्के दाएं मैदान पर। आपकी बार फिर एक बार बैकफुट वगैरह कट कर दिया इस गेंद को। यह अच्छी स्ट्रैटेजी मुझे पसंद आई इस केरली टीम की संदीप सर, क्योंकि उन्होंने देखा 18 गेंदों में 19 रन इस मैदान के ऊपर बड़ी आसानी के साथ बन सकते हैं, और उनकी एक और सोच है कि अंगद खतरनाक गेंदबाज है। इस गेंदबाज ने घाट का नहीं बल्कि बाहर देश का भी पानी पिया है, तो इस गेंदबाज को सम्मान दे सिंगल डबल के बाद, उसके बाद आने वाले गेंदबाज के ऊपर प्रहार करे और मुकाबले को आसानी से जीते। तो वही तो सोच यहाँ पर चलती हुई दोनों बल्लेबाजों की नजर आ रही है, क्योंकि एक अच्छी स्टैंडिंग पारी यहाँ पर हो रही है। ये देखिए बल्ला घुमा यहाँ पर, इस बार खिलाड़ी मौजूद, लेकिन बन सकता है सागर वहां पर थे, लेकिन बूंद बूंद से सागर बनता है और यहां से मिलेगा चौका या छक्का। वी आर वेटिंग फॉर अंपायर डिसीजन। यस 4 रन है। यस 4 रन। यस संदीप सर। यस देखिए ये जो खिलाड़ी है सागर, शायद उनकी गलती नहीं है, क्योंकि वो तो गए थे, क्योंकि ईनानपुरी के स्क्वाड की बात करें तो सबसे बेहतरीन फील्डर है, इनकी तरफ से कोई ऐसी गलतियां नहीं होती है, लेकिन ये जो सूरज की किरणें थी वो शायद कैच लपकते समय उन्हें आड़े आई और वहीं से ये कैच छूटा। सन रिफ्लेक्शन संदीप सर, बिल्कुल, इसीलिए गॉगल आपको लगाना चाहिए संदीप सर, जैसे हम लगाते, लगाना चाहिए गॉगल आपको, लेकिन इस बार 2 रन से नहीं चुके बल्लेबाज।
नाराज हुए अंगद क्योंकि 2 कैचे छोड़े गए संदीप सर। अगर गेंदबाज सब कुछ दाव पर लगाकर पूरी कायनात लगाकर गेंदबाजी करता है तो फील्डरों का फर्ज है कि उन्हें साथ दे फील्डिंग करके। यस बिल्कुल, क्योंकि ऐसे मौके जब होते हैं तो उस मौके को लेना होता है जब आपकी मैच इतने नजदीक आई हो, क्योंकि ये कैच बहुत कुछ बताकर जा सकती है। मचिंद्र पटेल सर, अच्छी स्थिति प्राप्त किया पर केरल टीम ने फ्लैटेड शॉट, व्हाट अ ट्रेमेंडस शॉट फ्रॉम द बैट्समैन, tremendous power, glorious shot, and what a fantastic balance is there. That's a huge 6, that's a 6. तो आइए युवा कैच के लिए ये इनाम है केपीसी ट्रॉफी की तरफ से। तो देखिए मचिंद्र पटेल यदि 5-6 कैच पकड़ लेते हैं दिन भर तो मजा ही मजा है। संदीप सर 12 गेंदे और 6 रन की महज आवश्यकता, बहुत ही शानदार। फॉर्म से झगड़ रहे थे नानू, लेकिन इस बार यहाँ पर नानू ने अपना फॉर्म भी कायम किया, कप्तानी भी अच्छी की, सोच समझकर क्रिकेट भी खेला उन्होंने और इस समय जीत की कगार पर चलती भी ये टीम ओम नरेश क्रिकेट क्लब किरौली टीम संदीप सर, क्योंकि 2 मुकाबले इस सीजन में केपीसी ने उनको शिकस्त दी है तो ये अच्छा मौका उनके पास यहाँ से जीतने का और घरेलू मैदान के ऊपर। 12 गेंदे जीत के लिए 6 रन। संदीप सर 6 गेंदे 12 होती तो मजा आता था, लेकिन यहाँ पर उल्टा है, 12 गेंदे 6 रन। तो चलिए मैं गुजारिश करना चाहूंगा विशाल जीतेकर, जो जय हनुमान दापोली टीम इसके बाद कुमार 11 से भिड़ने वाली है, तो कुमार 11 तुर्भे टीम के कप्तान यहाँ पर है, जो शुरू से इनिंग ब्रेक में ही वो आए हैं, लेकिन आपका अभी तक यहाँ पर आप कुछ दिख नहीं रहे हैं। आना है विशाल जीतेकर आपको, इज अ कूल कैप्टन ऑफ द टेनिस skill वर्ल्ड संदीप सर एंड इज सक्सेसफुल कैप्टन ऑफ द टेनिस skill वर्ल्ड। So please, I kindly request you whenever you please come in commentary box for the toss, because next match between Kumar 11 Turbe versus Jahanman Dapoli, big match. Over the wicket, H and taken, Kunal has taken catch number 3. 3 catch लिए कुणाल ने यहाँ पर अच्छी विकेट कीपिंग behind the stump is doing very good job. इस तो यहाँ पर देखिए सिर्फ 6 रनों की जीतने के लिए जरूरत है, बची हुई गेंदे है 11, यानी कि पूरी तरह से मैच के अंदर घुसती हुई नजर आ रही है, सिरकाव कर चुकी है ओम नर्मदेश्वर किरौली टीम। तो जरूर किरौली के हमारे सदाशिव तांडेल हो या ज्ञानेश्वर पाटिल आए हैं तो आइए, सोपाम पाटिल भी आए हैं, उनका भी स्वागत है, रोहिदास पाटिल। संदीप सर ज्ञानेश्वर जब भी आते एटीएम लेके आते हैं, 8 गेंदे 25 रन बनाए यहाँ पर नानू ने, क्या कप्तानी पारी के लिए, व्हाट अ फैंटास्टिक नॉक बाय कैप्टन। यस नानू, यानी कि वो अहमियत जानते इस प्रतियोगिता की, क्योंकि उन्होंने सुबह ही यहाँ पर एंट्री की, यहाँ पर आए हो तो उन्होंने जताया कि जरूर यहाँ पर हम कुछ करके जाएंगे आज, लेकिन अभी भी संघर्ष दे रही है टीम केपीसी इनानपुरी। 11 गेंदे 6 रन की आवश्यकता, बहुत ही बड़ा मुकाबला संदीप सर, चर्चा की थी हमने, उसी के कगार पर चला मुकाबला, पैसा वसूल किया इस मुकाबले ने दर्शकों का भी। इस बीच अगली गेंद बहुत ही ज्यादा यहाँ पर उछालती गेंद में अंपायर को शक की निगाह से देखा बल्लेबाज ने, लेकिन यहाँ पर बाउंस की वार्निंग की अंपायर ने, यस गिवन अ वार्निंग फॉर 1 बाउंस, यस इट इज नॉट लीगल, सेकंड बाउंस, और यहां से वापसी की उम्मीद करते हुए 10 गेंदे 6 रन की आवश्यकता। प्रशांत मैदान के ऊपर, अब मैदान पर आते हुए उनका साथ निभाते हुए अनिल पाटिल, जिन्होंने शानदार कैचेस लब के संदीप सर। यस बिल्कुल, एक हार्ड हिटर बल्लेबाज जरूर है, लेकिन यहाँ पर प्रशांत इस बीच रुके, इसके बाद उन्होंने बल्ले का फेस खोला, हाइंड देयर over the top of the mid wicket, that's a UJ6. This is a terrific finish. This is a terrific finish, and Om Nirveshwar on the match. Oh, what a fantastic inning by Captain Prashant, and what a great finish from Daniel. आणि इनानपुर या 2 संघांमध्ये आणि सामना जिंकलाय तो किरवली संघाने, अभिनंदन आणि हार्ड लक हिनानपुरी टीम। पण काय हरकत नाहीये। तर बघा 4 दिवस झाले स्पर्धेमध्ये सर्व संघ वेळेवरती उपस्थित होत आहेत, परंतु आज कुठेतरी ती खंत आपल्याला पाहायला मिळते दापोली संघाकडून, कारण अजूनही संघ उपस्थित होत नाहीये, ही विशेषता आहे। हार्ड लक आणि इनानपुरी संघ, कारण बॅक टू बॅक सामना तुम्हाला खेळावा लागला, थोडीशी दमछाक देखील झाली, मध्ये परफॉर्मन्स खूप चांगला राहिला संदीप, मध्ये कौतुक करावं लागेल किरवली संघाने काय परफॉर्मन्स दिलाय मैदानावरती, अप्रतिम, अमेझिंग।
याच दरम्यान आमचे आत्माराम गायकर कोपरा यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे या व्यासपीठावरती. मॅन ऑफ द मॅच प्रशांत पाटील, नॉट आउट. 10 चेंडू आणि 25 धावांची अप्रतिम खेळी. यस या प्रशांत, गुड जॉब. व्हेरी गुड प्रशांत, व्हेरी गुड. कॅप्टनशिप आज दाखवलीस. अंगद तर मी मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक देण्यासाठी, ट्रॉफी देण्यासाठी विनंती करेन आमचे आत्माराम शेठ गायकर की आपण आपल्या शुभास्ते हा मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायची आहे ती प्रशांत पाटील याला. प्रशांत या. क्या बात है प्रशांत.